ओके, ऑल सेट. आता व्हिडिओ कशी येते, फुटेज कशी येत आहेत, आय डोंट हॅव एनी आयडिया. पण मी व्हिडिओ चालू केलेली आहे, रेकॉर्डिंग केलेली, तुम्ही बघू शकता आरशात. माझा आरसा सेट करतो, त्याला चढ चढ दे. हा, आरसा पण सेट झालेला आहे. चला, पहिला मोठो व्लॉग रेकॉर्ड करतोय विथ ब्लूटूथ माईक अँड डिजीचा आयफोन. आवाज कसा रेकॉर्ड होतोय मला काय माहित नाही, व्हिडिओ कशी रेकॉर्ड होते ती पण मला माहित नाही, कॅमेरा अँगल काय सेट झाले मला ते पण माहित नाही. पण मी व्हिडिओ करतोय. आय होप याच्यात सर्व गोष्टी नीट दिसत असतील. आता आपण जातोय मोचरी गावात. इकडे जायचा रस्ता सुद्धा एकदम सुंदर असा आहे, दाखवायचा प्रयत्न करतो तुम्हाला सर्व. मी टिप्स घेतल्या, टिप्स अँड ट्रिक्स घेतल्या, कसं बोलायचं काय बोलायचं. हळूहळू पुढे पुढे जाऊ तसं बोलतच राहू आपण. सध्या जरा घाट फक्त उतरूया. आमचा आयफोन सुद्धा आहे, आयफोनचा मालक पण डेंजर आहे. आयफोन भाड्याने घेऊन वापरायला लागतो. फोनचं स्टोरेज नेहमी भरलेलं असतं. व्हिडिओ कधी कुठे कशी स्टॉप होईल ते सुद्धा सांगता येत नाही. आणि फोनला चार्जिंग सुद्धा नाही. वांद्री आपलं वांद्रीत नाही जायचंय, पण शिळगाव आलेलं आहे. शिळगाव, शिळ मधलं धरण तुम्ही बघितलं असेल नसेल माहित नाही, पण एक नंबर आहे. पावसात ना त्या डॅम वर जाणं म्हणजे निंबळ सूप. डॅमच्या दुसऱ्या साईडला ते सुद्धा, एका साईडला काय नाही. गावात ना आपण त्या साईडला गेलो, मी गेलोय माझ्या मित्रांसोबत. खूप भारी जागा आहे ना तिथे, म्हणजे खतरनाक वाटते ती जागा. हे बघा, एक्सप्लेड काय गाडी होती, युनिकॉर्न इंजिन होतं. गाडी खतरनाक होती. ती गाडी घ्यायची होती पण भेटली ही. ती असो ही असो, बेस्टच आहे. 160cc मध्ये खूप सुंदर पॉवर मिळते या गाड्यांमध्ये मला. हे सफिशियंट आहे माझ्यासाठी. हायवे असो, सिटी असो, जवळच्या असो राईड असो, लॉंग राईड असो, सगळीकडे एकदम चिल मध्ये मी जातो. एक 70-80 स्पीड आरामात मेंटेन करते गाडी. थोडं सर्व्हिसिंगचा इश्यू आहे गाडीचा, सर्व्हिसिंग झाली की अजून सुंदर होईल. रूट बघा, फक्त रूट बघा किती सुंदर रूट वाटतो. रस्त्यावर ना खड्डा ना चरा ना काय, बाजूने जंगल, वरती मोकळं आकाश. हा एक रस्ता, आणि तिकडे देवृत्त पांगरी मार्गे गेला. या रस्त्यात जरी दुसरेच रस्ते घेणार नाही आपण. नुसते म्हणजे एवढे वर्ष झाले रस्ते तसेच्या तसे आहेत. डांबरी रस्ते, एकदम स्मूथ झाला, गाडी खडखडत नाही काय नाही, मजा येते गोष्टी जायला. कसंही जाऊन मजा करा. पण बाकीचे जे आपले हायवे झालेले आहेत तिथं गाडी झुईंग काहीतरी होतंय गाडीचं, वरखाली इकडे तिकडे नाचते. काय होतं ते होतं तेव्हा सिमेंटच्या रस्त्यात. मला अजिबात नाही आवडत. या रस्त्यावर जायला कसं भारी वाटतं बघा. हो हो, अरे आजोबा 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 दोन्ही हात धरून बसलेत पाठचे आजोबाची. तो पोरगा नेतो चारा रेकॉर्ड होते काय माहित नाही, पण जाऊ दे, मोरते आता. होईल तेवढं होईल. दिदी काही कॅमेरा घेऊन देत नाही, मग आहे त्याचे दिवस काढायचे. तिला म्हटले ऍक्शन कॅमेरा घेऊन दे, साधा बेगिनर फ्रेंडली बेसिक. तर मला शिव्या पडतात. मग म्हटलं जाऊ दे आता, काय आहे त्याच्यात तिला त्रास देऊ. हो हो भाई, ते स्पीड ब्रेकर टाकला नाही. हे असे अचानक भयानक स्पीड ब्रेकर, कुठेतरी आम्ही येणार आहे रोडवर स्पीड ब्रेकर मिळतात, मग नको, वाईट वाटतं मला. ती गाडी आपटते. तरी गाडी पण माझी एवढी जुनी आहे, पण तरी माझं रायडिंग स्किल्स माझे सहन करते ती. ही मोठी गोष्ट आहे माझ्या गाडीची. गाडीबद्दल बोललो तर गाडी माझी 2016चं मॉडेल युनिकॉर्न, जे आता कुठेच मिळत नाही, बघायला पण मिळत नाही. हे खूप अशी रेअर आहे, नाहीच नाही, रेअर वाटते मला. या अजून अंगावर माझ्या घेऊन जा मला पण तू तुझ्यासोबत. हे असे ओव्हरटेक करतात या रस्त्यावर ना, असे डोक्याची वाट लावून टाकतात. तर गाडीचा विषय, गाडी माझी इथे 2016ची आहे. मी घेतली सेकंड हँड 6-7 महिन्यापूर्वी. सेकंड हँड घेतली कारण की कसं आहे, घेतली सेकंड हँड, मला गाडीची अर्जंट नीड होती, मी सेकंड हँड बघितली नवीन घेण्यापेक्षा. पण चांगली मिळाली गाडीची, म्हणजे स्क्रॅचेस आहेत, कलर वगैरे फेल जाऊ दे, त्यात मॅटर नाही करत. इंजिन बेस्ट आहे गाडीचं, मला पॉवर मस्त मिळते, मायलेज मस्त मिळते, कम्फर्ट मस्त मिळतो. आणि खड्डे आले कम्फर्ट मस्त मिळतो, आणि अशा अचानक येणाऱ्या खड्ड्यांवरती गाडी स्टेबल राहते. ही मला मोठी गोष्ट आवडते. 160cc इंजिन आहे, त्याच्यानुसार तिला पॉवर सुद्धा भरपूर चांगली मिळते. प्लस मी आरामात 80 पर्यंत पूल करू शकतो. आणि ब्रेकिंग सुद्धा इथे चांगलं आहे. आणि गाडी सिटीमध्ये चालवायचं म्हटलं तर एक नंबर परफॉर्मन्स. सिटीमध्ये आरामात सेकंड गिअरवर वगैरे आरामात गाडी उलटे, काय विषय नाही, एकदम चिल मध्ये. स्पीड ब्रेकर
स्पीड ब्रेकर दिसत नाहीत मला, आज काय झालं समजत नाही, जाऊ दे. अशी ही गाडी मस्त वाटते मला एकदम चालवायला. गाडी लुक वाईज पण मस्त आहे. थोडंफार काम केलं, कलर बिलर केला, क्लीन केली गाडी, अजून सुंदर गाडी दिसते मला माहित आहे. काम करायला आता बघू, हळूहळू करूच आपण, ते पण तुम्हाला सगळी जर्नी दाखवीनच. मागे माझं एक गाडी म्हणजे मी जेव्हापासून गाडी चालू लागलो, म्हणजे 4-5 वर्ष झाली असतील गाडी चालवायला लागलो, त्यापासून कुठच्याच गाडीवर कधी पडलो नाही. पण हीच गाडी अशी आहे ज्याच्यानं माझा पहिला ऍक्सिडेंट झाला आणि मी म्हणजे बघितलं ऍक्सिडेंट झाल्यावर काय वाटतं, कसं होतं, ऍक्सिडेंटची फिलिंग घेतली. आणि विषय पण असा की मी सकाळी जात होतो कामावर जाता जाता मी गाडीवरनं पडलो. गाडी काहीतरी ब्रेक बिक मारला आणि पडलो, क्रॅश झालो, गाडी गेली घसत आणि मला पण लागलं. पण मला विषय असा, बाजूला लोक जमली, लोक म्हणतात पाणी बी पाणी बी. मी म्हटलं मरू दे, माझी गाडी उचला, गाडी उचला. रिक्षावाला म्हटलं ना गाडी उचलूया, रिक्षावाला मला पाणी बिणी दिलं, म्हटलं गाडी उचल माझी आधी. मग मीच उचलो, गाडी उचलली स्वतः, त्याने हात पण नाही लावला, त्यांनी गाडी उचलला, मीच गाडी उचलली आणि बघतोय गाडीला सगळं इन्स्पेक्ट केलं तर तिथं समजलं गाडीला स्क्रॅच आले आणि हँडल थोडस वाकडं झालंय. मग म्हटलं ठीक आहे, मग तसंच उठलो, पाणी पिलं 2 घोट आणि डायरेक्ट गेलो गॅरेजला. आणि तोपर्यंत मला माहित नाही की मला काय लागलं. मी गॅरेजला गेलो आणि तिकडे छोट्या मोठ्या गोष्टी फिक्स करून घेतात, पण आता हँडल इथं थोडंसं बेंड आहे, पण त्या काय सवय झाली, हँडल बार चेंज करायचं तर करून टाकू. आता एवढं काही वाटत नाही पण. आणि आरसा वेरचा यूज करा तरी टाईट वगैरे छोटे मोठे चेंजेस होते ते करून घेतले, पटकनचे फिक्स इझिली होऊ शकतो, ते झालं. आणि मग नंतर मी माझ्या कामावर गेलो आणि मग मला आठवलं की समजलं की माझ्या हाताला आणि पायाला पण चांगलंच लागलंय. मालकाला पण समजलं की मला लागलंय, कारण की मी ते दंड मिळत चालू होतो. मालकाने विचारलं कुठे लागेलस, म्हटलं आता तर ठीक झालं, आता पडलो. मग ठीक आहे राहू दे बोलतो, तू डॉक्टरकडे जातोस काय, तर नको म्हटलं आधी. नंतर बघितलं भरपूरच लागलंय. मग म्हटलं सर मी सिव्हिलचा मला पट्टी करतो आणि सिव्हिलला गेलो तर सिव्हिलचे डॉक्टर म्हणजे ते इंटर्न होते सगळे, इंटर्नशिप वाला नाही तर असं नाही ना त्यांना. मला खाल्लं सगळ्यांनी असं घोळका करून 4-5 पोरी आल्या आणि एकच कोणतरी डॉक्टर होता, त्यांच्या डॉक्टर पण होता पण इंटर्नशिप वाला होता. तर तो आपला घासतोय जखम एवढी घासला की मला बाई चक्कर आली. मी चक्कर होऊन त्या जेलवरच पडलो. आणि अजून एक कोणतरी पोरगी आली, इंटर्नच होती ती पण, ती म्हणते असा का पडला आणि वेगळी हसायला लागली. मी म्हणते बाई माझी अवस्था काय आहे आणि तू हसतेस कोणावर. हे असे डॉक्टर मला भेटले तिथे. चाल दे म्हटलं, काय करणार, आपण बोलू शकत नाही, आपली पट्टी बाजू आहे. मग मी पट्टी केली, बाहेर आलो, ज्यूस आलो आणि परत कामाला लागलो. घरी सांगितलं नाही कोणाला. घरी काय सांगणार, मी गाडीवर पडलो, घरी कोणाला सांगितलं नाही. घरी सांगितलं असं तर उगाच काळजी करतील, काय माझी गाडी बिडी बंद करून टाकतील, त्यातले नंतर नको. घरी सांगितलं नाही. नंतर मग आला संडे आणि जग मारून मला संडेला घरी जायचं होतं. म्हटलं आता काय सांगू फोटो तर बघ आणता येणार नाही. मग शेवटी सांगितलं पप्पाने की असं सीन झालंय, असं पडलो, मला पट्टी करून झालो, काही विषय नाही. मग पप्पाने दुसऱ्या दिवशी नेलं, टीटीचं इंजेक्शन वगैरे घ्यायला सांगितलं, असा जागा विषय झाला तो. आणि मग आठवड्याभरात जखम पण बरी झाली. पण एक एक्सपिरियन्स असा आला की भाई गाडी चालवताना काय करायला लागतं, सगळीकडे लक्ष ठेवून मग चालतो, बरोबर आहे. पण कुठे ना कुठे एक मुवमेंट अशी येते की आपण आउट ऑफ कंट्रोल होतोच. गाडी ब्रेक मारा, काय करा, गिअर उतरवा, इंजिन चेकिंग करा, नाही तर अजून काय करा, गाडी आउट ऑफ कंट्रोल होतेच. पण त्यातून सुद्धा आपण कसं राहायला पाहिजे, कसं सांभाळलं पाहिजे, गोष्टी या आपल्याला समजल्या पाहिजे. हे रायडिंग शिकवतं. आणि अजून म्हणजे माझा तर थोडा आता तर प्रवास चालू झालाय रायडिंग मध्ये, पुढे काय होईल मला माहित नाही. पण मी आतापासून शिकतोय गोष्टी, अजून शिकेन. हा, आणि स्पीड ब्रेकर वर थांबणं कधी शिकेन माहित नाही मला. किंवा दिदी उडली होती पाठी. अजून एवढं वेळ बोलतोय मी, भरपूर काय काय बोललो, मला अजून समजत नाही व्हिडिओ चालू आहे की नाही आणि अँगल येतोय की नाही. आय हॅव टू चेक धिस वन्स, सो आय हॅव टू स्टॉप हिअर. चालू आहे, मागणं कोण येतोय की नाही बघ जरा मागे. ओके, परत चालू. अजून आम्ही अर्ध्या रस्त्यात नाही आलोय, तोपर्यंत 3रा-4था स्टॉप असेल. पण काय नाही, आपलं बाई सगळ्या गोष्टी सांभाळून जायचंय. हिला सांगितलं लवकर निघूया, पण हिचं पण शूट होतं. त्या शूटला तर इथलेलो आम्ही अक्षरशः. नाव दे, करावं लागतं काम म्हटलं की सगळं इटून करावं लागतं. हेल्मेटला कॅमेरा बघून ना लोक एकदम आश्चर्यचकित होतं की हा म्हणजे करतोय काय. काहीतरी त्यांना भारी वाटतं का अजून शिव्या घालून जातात ते समजत नाही, पण काहीतरी वाईट तोंडाकडे बघत असतात हेल्मेट. आणि माझ्या हेल्मेटला ड्यूज व्हायचं आहे, त्याच्यामुळे मला एक मजा येते की भाई मला लोक ओळखूच शकत नाही, आतमध्ये कोण बसलाय तेच समजणार नाही.
काय वाटत नाही, आपण हेल्मेटला काही लावून करू शकतो. मी गाडी कामावर बिमावर जाताना गाडी बिडी बोलत होतो मोठ्या मोठ्या, कोणाला समजतं हेल्मेटच्या आतमध्ये कोण आहे. हा, काय रस्त्यावर गाडी पळवायला मजा येते, पण गाडी माझा गाडी मूड मध्ये वाटत नाही पळण्याच्या, एकदम मरियल वाटते. आणि हिटिंग ऑइल बहुतेक कमी झालंय, चेक करावं लागेल, पण उद्या बघू आता. सुंदर रस्ता वाटतोय, हिरवळ रस्ता, गाडी अजून काय हवं. सावंतवाडी हा, कोकण वरनं विषय सुद्धा चालू. आणि माझ्या मनात एक गोष्ट आहे, ते काय घ्यायचं. हा, तर त्या पार्केसाठी भाऊ घ्यायला गाडी दिली का माझी गाडी. रेअर बोललो होतो, पण सेम गाडी आहे. गाडी थांबवतो, पण थांबवतो, परत कंटिन्यू करणार. जय जय भारत. ओके, आता जरा गाडीवर सामान दिलेलं आहे माझ्या, म्हणजे गाडीवर होतच मगाशी, पण ते आता मला पुढे दिलेलं आहे, कारण की मागे बसवल्याला कम्फर्टेबल वाटत नाही. भले रायडर अनकम्फर्टेबल गाडी चालू, पण मागे बसणाऱ्याला कम्फर्ट पाहिजे. असं म्हणजे आमच्याकडे सगळी थेअरी चालते. आता काय, कम्फर्ट रायडरचा ह्या सस्त्या रायडरला स्वतः कम्फर्ट स्वतः शोधायला लागते. ठीक आहे, ठीक आहे. काही अशी पिशवी लावून बसलोय मी पुढे, आणि पाठीवर माझेच बॅग आहे. रस्ता पण बघायला आला मगाशी, रस्त्याचं कौतुक आहे. माझे व्हिडिओ बंद केली कारण की फोनची चार्जिंग कमी आहे. आतला रस्ता, गावातला रस्ता जातो. गावातला रस्ता जेव्हा मी लास्ट टाइम आलो होतो, लास्ट टाइम मला 6-7 वर्ष झाली, त्याच्यानंतर आज येतो इथे. तेव्हा रस्ता आवडत होता, पण आता रस्त्याचं काम केलेलं दिसतंय. जरा गडबडीत आहे, गडबडीत आहे, गडबडीत आहे. ठीक आहे, जाऊ आपण. तू सुद्धा वाटा काढून काढत इथनं आज नाही, सरळ जायचं. माझ्या माहितीत तरी सरळ जायचं, मला माहित नाही. तो असं पोर्शन आणतोय, त्यानुसार चला आता. त्याच्यामध्ये ही येऊन गेली होती, पण हिला तर यांना रस्ता माहित नाही. मगाशी ना एक एक्सप्रेस वरती रायडर आला होता. एक्सप्रेसला हेल्मेट मस्त वाटला होता, कपडे बिपडे मस्त शूज बीज प्रॉपर होता, प्लस गोप्रो लावला होता एक्सप्रेसचा पुढे विंडशील्डवर. भाई मी बघतोय, मी आयफोनचा फोनचा माउंट हेल्मेटला लावून चाललोय, आणि तो असा एवढा प्रोफेशनल बोलतोय. म्हटलं काय नाही, म्हटलं हसलो बघतोय. दिदी पण हसली माझ्यावर, ती पण म्हणते तो बघ कसला भांडी जातोय. म्हटलं तू घेऊन दे, मग मी घेईन. असा आपली पण दिवस अशी, आपण पण तशी फिरू, एक्सपोजरच फिरू. नाही नाही, एक्सपोजच्या वरच्या गाडीवरनं फिरू. गोप्रो इकडं येऊ वन साईड, काही विषय नाही. हेल्मेट पण चांगल्यातलं येऊ. आता साधं आहे, साधं नाही पण साधंच आहे. जे काय साध्यामध्ये सुद्धा मला भारी हेल्मेट भेटलंय. हेल्मेटचा कम्फर्ट बघितला, लुक बघितले, सर्टिफिकेशन बघितलं. जीओटी सर्टिफिकेशन मध्ये मिळतं मला, मस्त प्राईस. आता चाललोय त्या बहिणीकडे, जिथे दादा पण आहे. दोघं मला या गेटअप मध्ये बघून काय म्हणते मला बघायचं. त्या उतारात खडी आहे, गाडीची भीती वाटते बा. गाडी चालवल्यानं बिरी, हा बरोबर होते की नाही. हा एक मोठा लाजूळ झालो आपण, बरोबर आहे ना, लाजूळला. आम्ही लाजूळ आलो आणि म्हणतो कुठे आहे लाजूळ. मी 6-7 वर्षानंतर येतोय. कोरोनामध्ये गेलेलो तेवढंच, त्याच्यानंतर मी आज येतोय. दिदी कोरोना 2020 ला होता, 2026 चालू आहे. त्याच्यानंतर तू फक्त हळदी येऊन गेली तेवढी, मी नव्हतं आलो. मग तुला माहिती रस्ते, हे डोळे बंद करून येते. आणि आता मी जर रस्ता दिसतो चुकलो तर मला माहित नाही, मला ज्या रस्ते माहिती आहे मी त्या रस्त्याने नेतो हिला. थोडं थोडं ओळखीचं वाटतंय, बघू. हे स्मशान गिशान लागलं का आठवत नाही मला तेव्हाचं. मगाशी विषय झाला होता कोकणवरती. हे आता सगळे क्रिएटर किंवा मोठे ब्लॉगर धरले, मोठे सगळीकडे कोकण 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 चालू आहे. इन्फ्लुएन्सर झाले, क्रिएटर झाले, छोटे मोठे, मोठे नाही माहिती का, मोठे आहेत ते बाई बरोबर चालले त्यांचे. छोटे छोटे क्रिएटर जे गुगलचे स्टार आहेत, कोकण कोकण चालू आहे. काय कोकण खूप भारी आहे, कोकण खूप भारी आहे, त्यामध्ये काही विषय नाही. पण ते प्रत्येक क्रिएटरचे येते ना ऐकू, म्हणजे काय त्यांना कंटेंट नाही म्हटलं की ते कोकण घालतात. कोकणात आमचं हे आणि कोकणात आमचं ते. सर्वांना माहिती कोकणात काय आहे काय नाही, पण तरी पण ते ना कोकणच्या नावाखाली जी टीआरपी खाल्ली जाते ते मला पटत नाही. पर्सनली गोष्ट पटत नाही. जिथे जी रील बघावी त्याच्यात कोकण, जी रील बघावी त्याच्यात कोकण. जे खरंच कोकणचे क्रिएटर्स आहेत, म्हणजे ते कोकणामध्ये खरी माहिती देतात, त्यांचं ठीक आहे ना. पण बाकीचे जे गाडी चालवते कोकण म्हणतोय,
काहीतरी रील करते कोकणात आमचे हे आणि कोकणात आमचे ते, इकडनं तिकडनं डायलॉग चोरणार आणि कोकण कोकण करणार. ही गोष्ट एकदम मला अजिबात पटत नाही. मी पण कोकणी आहे, लहानपणापासून कोकणातच राहिलो. कोकणात राहणारे सगळ्यांना माहिती आहे कोकणात काय आहे, काय नाही. बाहेर राहणाऱ्यांना पण माहिती आहे. पण आता विषय असा आहे की आम्ही बहुतेक रस्ता चुकलोय. हा, आता ते म्हणते असा रस्ता लागतो, हा टर्न बेकार आहे रे. आणि मला म्हणत होतं माझ्या गावातलाच टर्न बेकार आहे. आज इथं बघतोय इथे खतरनाक मस्त खडीगिरी आहे टर्नवर. पद्धतशीर म्हणजे बाईक वाले जे विचार कोण करत नाही ना, ती गोष्ट खरी आहे. मी कोणाकडे तरी ऐकलं होतं म्हणजे इन्फ्लुएन्सर कडनं की बाईक इंडियामध्ये बायकर्सचा कोण विचार करत नाही. हे इथे पण खरं वाटतंय मला, कारण की रस्त्यावर एवढी खडी टर्न बिनला उतरत नाही.